वयास 13-14 वर्षाचे बाजी काका पासलकर असे ज्येष्ठ मंडळी होते. कान्होजी काका जे ज्येष्ठ मंडळी होते. तानाजी येसाजी बाजी बहिजी हे मुलं राजाबरोबर होते. स्वराज्याची ज्या वेळेला पाठराखण करण्याकरता हे मुलं बरोबर राहत होते त्या काळामध्ये. आता मात्र बडी बेगम साहेबा चौताळी अरे जाओ ये शिवाजी कौन है उसका खात्मा करो असं म्हटल्याच्या नंतर एक बाणगुळ उठलं. त्याचं नाव फतेह खान. तो फतेह खान महाराष्ट्रामध्ये येतो आणि महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर त्या फतेह खाननी शिवराजांना कोंडीत सापडवायचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज, बाजी काका पासलकर, कान्होजी जेदे आणि अजून बरीचशी जवळपास 250-300 मावळ्याची मंडळी हे सर्व चोपन काकाचं दर्शन घेतलं आणि चोपन काकाचं दर्शन घेऊन पुरंदरच्या किल्ल्यावर हे गेले. आणि अचानक पुरंदरला वेळ पडला. रात्रीची वेळ होती, रात्रीचा प्रसंग होता. आता नेमकं करायचं काय? पुरंदरला तर वेळा पडलाय. जीवनातला पहिला रणसंग्राम छत्रपती शिवाजी महाराजांच्या. लहान वय होतं आणि त्याच्याबरोबर ज्येष्ठ मंडळी होते. दोघं ते तिघ जण. बाजी काका पासलकर हे ज्येष्ठ होते, कान्होजी जेदे हे ज्येष्ठ होते. म्हणून ऐका, ज्येष्ठाशिवाय कोणतंच काम सिद्धीला जा नाही. पोहराने म्हणायचं नाही आम्हीच लय मोठे. ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद घ्या. एक वाक्य